तुम्हाला माहिती आहे का, की दरवर्षी गणपती बसवताना आपण नकळत अशा अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतो, ज्या केवळ चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. एखाद्या व्यक्तीच्या अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या मनामध्ये देवाबद्दल भीती आणि असणाऱ्या उत्सवावर विरजण पडण्यासारखे वाटते. गणपतीत काय करावे, काय बरोबर आणि काय चूक आहे हे समजत नाही. उजव्या सोंडेचा गणपती घरात बसवू नये. प्राणप्रतिष्ठा करायच्या आधी गणपती आणावा का आणि कधी आणावा? 1.5 दिवसाचा गणपती 5 दिवस ठेवू शकतो का? घरात कोणाचे निधन झाले तर काय करावे? गणपती आणावा का? आणि गणपतीच्या 10 दिवसांमध्ये कधीही प्राणप्रतिष्ठा करू शकतो का? तसेच घरात जर गर्भवती स्त्री असेल तर गणपती विसर्जन करू नये, ते वाईट असते. स्थापनेचा मुहूर्त कोणता? वाहत्या पाण्यात विसर्जन करावे की स्थिर पाण्यात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिला गैरसमज असा आहे की उजव्या सोंड्याचा गणपती घरात बसवू नये. अनेकदा आपल्याला ऐकायला मिळते की उजव्या सोंडेचा गणपती हा खूप कडक असतो, त्याची पूजा चुकली तर वाईट होते. पण खरं सांगायचं तर शास्त्रात असं कुठेही लिहिलेलं नाही की उजव्या सोंडेचा गणपती घरात बसवू नये. उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हटलं जातं आणि त्याची पूजा करताना थोडी जास्त स्वच्छता आणि अधिकचे नियम पाळावे लागतात. इतकाच काय तो फरक आहे. दुसरा गैरसमज, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच मूर्ती आणावी. श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या 8 ते 10 दिवस आधी देखील तुम्ही घरी किंवा आपल्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये ठेवू शकता. आदल्या दिवशीच आणावी असे नाही आणि मूर्तिकाराकडून मूर्ती घरी आणण्यासाठी दिवस अथवा वेळ बघण्याची गरज नाही. तिसरा गैरसमज, गणपतीचे दिवस कमी जास्त करता येत नाहीत. आमच्याकडे पिढ्यानपिढ्या 5 दिवसांचा गणपती असतो आणि तो 1.5 दिवसांचा केला तर कुलदेवता रागावते, असे अनेकांचा समज आहे. पण असं काही नाही. तुम्ही 1.5 दिवसाचा गणपती 5 दिवशी बसवू शकता आणि 7 दिवसांचा गणपती 1.5 दिवस करू शकता. पण बाप्पा जितके दिवस तुमच्या घरामध्ये आहे तेव्हा होणारी सेवा ही मनापासून होणे महत्त्वाचे. चौथा गैरसमज, घरात कोणाचे निधन झाले तर गणपती आणू नये. गणपती येण्यापूर्वी म्हणजे 1 ते 2 महिन्यापूर्वी कोणाचे निधन झाले असेल तर गणपती आणावा आणि तो 1.5 दिवस ठेवून अगदी साध्या पद्धतीने साजरा करून विसर्जन करावा. पण गणपती स्थापनेनंतर सोयर अथवा सूतक आले तर दुसऱ्या व्यक्तीकडून लगेचच गणपती विसर्जन करून घ्यावा. पाचवा गैरसमज, गणपतीच्या 10 दिवसात कधीही प्राणप्रतिष्ठा करू शकतो का? जर तुम्हाला भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी गणपती स्थापना पूजन करणे शक्य झाले नाही तर त्यानंतर करू नये. एखाद्या वर्षी लोप झाला तर चालेल, पण त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठा करू नये. सहावा गैरसमज, घरात गर्भवती स्त्री असेल तर गणपती विसर्जन करू नये. मंगळवारी विसर्जन करू नये. तर घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येतो. अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रूढी ही गैरसमजुतीमुळे आहे. तसेच गणपती विसर्जन हे कोणत्याही वारी व कोणत्याही नक्षत्रावर करता येते. सातवा गैरसमज, स्थापनेचा मुहूर्त असतो आणि मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जन करावी. भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ व मुहूर्त नसतो. पहाटेपासून मध्याह्नपर्यंत म्हणजे साधारण दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी तुम्ही स्थापना करू शकता आणि मूर्तीही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. ज्या पाण्यामध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळेल व देवाची विटंबना होणार नाही अशा ठिकाणी मूर्ती विसर्जन करावी. तर मित्रांनो, या गणेश उत्सवात कोणत्याही भीतीला अथवा चुकीच्या माहितीला बळी न पडता अगदी आनंदात आणि मोकळ्या मनाने बाप्पांचे स्वागत करा. तुम्हाला यापैकी कोणता गैरसमज अधिक खरा वाटायचा ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ ज्यांच्याकडे गणपती बसतो त्या सर्व मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओंसोबत. तोपर्यंत नमस्कार.